नमस्कार, मी उमेशचंद्र सातपुते. सेंद्रिय शेतीचं रहस्य आपल्याला सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहेत. आज सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडील मानदेश मध्ये मान तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून सेंद्रिय शेतीबद्दल पूर्णपणे कंपोस्ट खतावरती शेती करण्याचा संकल्प केला आणि तो यशस्वी झाला. आज ही बघा आपण बाजरी बघताय, याची उंची कमीत कमी 7 ते 8 फूट बाजरी आहे आणि देशी वाण आहे आणि पारंपरिक पद्धतीनं आम्ही ते आमच्या वडिलांनी जतन केलेलं आहे, आजोबांनी पणजोबांनी. अशी पूर्णपणे कंपोस्ट खतावर सेंद्रिय शेणखत खतावरही आलेली बाजरी आहे. आणि तुम्ही खाली बघचाल तर ही खडकाळ जमीन आहे. खालचं जर पद बघचाल ना तर खडकाळ जमिनीवर ही बाजरी आलेली आहे आणि याची उंची 7 ते 8. गावाकडे ज्वारी, बाजरी, ज्वारी शाळू बोलले जातात, ज्वारी बोलले, त्याची उंची त्याच्यापेक्षाही उंच अशी बाजरी आहे आणि ती पूर्णपणे ऑर्गॅनिक कंपोस्ट खतावर आलेली आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या डोक्यात कुणी घातले की सुपला, युरिया हे टाकल्यानंतरच पिकं चांगले येतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही एका एकराला 4-5 ट्रॉयले खात टाकलं तर शेती 2 ते 3 वर्ष खूप छान पिकते. ह्या बाजरीवर कोणतासुद्धा रोग नाही. आम्ही युरिया पण नाही आणि सुपला पण टाकलेला नाही. बिन पाण्याची पावसाच्या जीवावर आलेली ही बाजरी आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं पीक आलेलं आहे. फक्त शेतकऱ्यांनी केमिकल खतापासून दूर राहावं. त्यांच्या मनामध्ये जो न्यूगंड आहे की ते खतं टाकल्यावर चांगलं उत्पन्न मिळतं, हे पूर्णपणे खोटं आहे. जसं एखाद्या माणसाला एखादं विटॅमिन, जीवनसत्व जर कमी पडलं असेल तर त्याला विटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात. परत त्याला कॅल्शियम कमी पडलं असेल तर कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. तसंच या शेतीमध्ये काय कमी असेल तर ते घटक आपण वाढवतो, पण केमिकल थ्रू वाढवू नये. त्याला कंपोस्ट खतानं आपण पलाश कंपोस्ट खतामधून शेतीचा कस वाढवू शकतो आणि भरघोस असं उत्पन्न घेऊ शकतो. तर शेतकऱ्या बंधूंना विनंती आहे की कंपोस्ट खताकडे वळा, केमिकल सुपला युरियाकडे वळू नका. ते शेती आजारी पाडते. शेती एक ना एक दिवस आजारी पडून मरून जाणार आहे. आपली शेती मरून द्यायची नसेल तर आता आपण सुधारलं पाहिजे आणि गाई म्हशी 2, 4, 5 जेवढ्या जमल तेवढा पाळण्याचा प्रयत्न करा आणि शेतीला कंपोस्ट खत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. एवढाच मोठा आम्हाला ह्या व्हिडिओतून सांगायचं आहे. आणि आपण हे देशी बाजरीचं वाण बघताय. 7.5 ते 8 फूट बाजरीची उंची आहे आणि कणसं पण तशीच दमदार आलेली आहेत. एवढंच सांगायचं आहे आणि पॉज घेतो मी इथे.